इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार। गणपति बप्पा मोरिया ये बोलते हुए यहाँ पर महानगर पालिका के अधिकारी योगेश बोरोले खुद पधारे हैं और हर बार की तरह इस बार भी टेम्पररी इंतजाम करने की बात हो रही है। हालांकि ये बोला जा रहा है कि अगले आने वाले साल में यहाँ पे परमानेंट इंतजाम भी कर दिया जाएगा। इस बार जो गणेश मंडल हैं उन लोगों ने बहुत ही कड़ी भूमिका निभाई थी और उन्होंने कहा था कि हम अगर सॉल्यूशन नहीं देंगे तो हम बप्पा का विसर्जन यहाँ पर नहीं करेंगे। शायद ये एक बहुत बड़ा रीजन रहेगा कि कम से कम यहाँ की समस्याएं जो है वो परमानेंट सॉल्व हो जाएगी। बात करते हैं हम योगेश जी बोरोले से कि यहाँ आए तो उन्होंने क्या देखा और अभी क्या होने वाला है यहाँ पे। योगेश भाई, यहाँ पे आपने देखा है तो अभी क्या सॉल्यूशंस आपने सोचा है? या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे तात्पुरता डिवॉटरिंग सेट लावून या ठिकाणी येणारे जे घाणपाणी आहे ते गणेशोत्सव कालावधीच्या 8 ते 10 दिवस पहिल्यापासूनच इथून डायव्हर्जन करण्याचं काम सुरू करणार आहे आम्ही। आणि यानंतर या ठिकाणी परमनंट स्वरूपामध्ये मलनिस्सारण योजनेची नवीन मान्यता झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मलनिस्सारण योजनेचं कामही पूर्ण होणार आहे। ते पुढील वर्षामध्ये होईल, परंतु तोपर्यंत सध्या पूर्ण तात्पुरती उपाययोजना म्हणून डिवॉटरिंग सेट लावून आपण घाणपाणी जे त्याचा प्रवाह इतरत्र वळवण्यात येणार आहे। योगेश जी, ये जो टेम्पररी है ये पिछले कई सालों से चलता आ रहा है, अभी ये परमानेंट होगा, इसकी शाश्वती? जे परमनंट होणार आहे त्याच्याबद्दल आता मान्यता प्राप्त झालेली आहे आणि ते संपूर्ण शहरामध्ये होणार आहे, त्यामुळे शहराबरोबरच हा भागही तिच्यामध्ये घेतला गेलेला आहे आणि इथे पण होईल ते। थैंक यू। ये थे योगेश बोरोले जी जो ये बता रहे थे कि क्या परमानेंट सॉल्यूशंस यहाँ पे होगा और साल भर में हो जाएगा, ऐसा कहना है। अभी गणेश मंडल के जो अधिकारी यहाँ पे मौजूद हैं उनसे भी पूछते हैं कि क्या इनके जवाब से संतुष्ट हैं, क्योंकि ये बात जो है वो आस्था की है। हम लोग गंदे पानी में गणपति का विसर्जन नहीं कर सकते हैं। यहाँ पर ये भले ही टेम्पररी वाटर डाइवर्जन लगा सकते हैं, लेकिन जो पानी गंदा हो गया उसको साफ नहीं किया जा सकता है। तो हमें हर साल के लिए परमानेंट सोल्यूशन चाहिए। आपका क्या कहना रहेगा इस बार? नाही, आमची मागणी तर परमनंट साठीच होती आणि आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला काही थांबता येणार नाही। गेल्या वर्षाला गेल्या 2 वर्षाला भी आम्ही तो प्रयत्न केलेला होता, त्यावेळेस मान्य गायकवाड मॅडम होत्या, आता मान्य ढेरे साहेब आहे आणि आमची मागणी ही प्रशासनाला आहे की आम्हाला परमनंट सोल्युशन त्याच्यावर हवंय। प्रत्येक वर्षाला आम्ही यायचं आणि तुम्ही वर्षभर तो तलाव घाण पाण्याने भरायचा, तर ते आम्हाला काही मान्य नाहीये। पण आता उत्सव समोर असल्या कारणाने नगरपालिका प्रशासनाने ती तत्परता दाखवलेली आहे की तुम्हाला आम्ही पूर्ण तलावाची म्हणजे जिथे विसर्जन होतं तिथली स्वच्छता करून द्यायला ते तयार झालेले आहे। आणि त्याचबरोबर हे जे काही स्रोत आहे इथे जो काही येऊन राहिलाय घाण पाणी, जे दूषित पाणी इथे येतंय त्याला ते वळवण्याचा प्रयत्न करताय। ते जर झालं तर आता उत्सवादरम्यान त्यांनी ती तत्परता दाखवली म्हणून त्यांनी करून द्यावं आम्हाला लवकरात लवकर, म्हणजे गणेश उत्सव सुरू झाल्यानंतर नाही। तर माझं असं म्हणणं आहे किंवा आमच्या महामंडळाचं असं म्हणणं आहे की त्यांनी ह्या 8 दिवसातच त्या कामाला लागायचं आहे, कारण मग ते होईल। पाऊस एकसारखा चालू झाला त्यांना काम करणं शक्य होणार नाही। जोपर्यंत पावसाने शांतता घेतलेली तोपर्यंत जर तुम्ही ते काम करून मोकळे झाले तर मला वाटतं की ते जळगावकरांसाठी थोडं समाधानकारक असेल। तर तरी माझी प्रशासनाला विनंती राहणार आहे पुन्हा एकदा की परमनंट सोल्युशनवर तुम्ही प्लॅनिंग करा, कारण आम्हाला असं सांगितलं जातं दरवर्षी की निधी आलाय, मंजूर झालाय, मान्यता प्राप्त झाली आहे, पण मला असं वाटत नाहीये की त्यातलं काही प्रमाणात सुद्धा इथे काम झालेलं आहे। तरी प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही आमच्या महामंडळाच्या आणि मंडळांच्या वतीने विनंती करतोय की या सर्व विषयात तुम्ही वैयक्तिकशा आयुक्त साहेबांनी लक्ष घालावं आणि वर्षभरात म्हणजे पुढच्या गणेश उत्सवादरम्यान हा प्रश्न संपलेला असेल। अन्यथा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा बसतील ते कायमचेच बसतील वर्षभराकरता, जोपर्यंत हे काम होणार नाही तोपर्यंत आम्ही काही माघार घेणार नाही। यंदा आम्ही उत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे म्हणून या विषयाला आम्ही सहमत होतोय की त्यांनी आम्हाला या 15 दिवसात तो स्वच्छ करून द्यावा। विसर्जन करतो ती जागा त्यांनी मुळात तिथे जे काही एक होल खड्डा वगैरे करून तेही साफ करून द्यावं आणि हे दूषित पाणी वेगळ्या मार्गाने बाहेर वळवण्याचा प्रयत्न करावा, तर जळगावकरांना समाधान मिळेल। नगरपालिका प्रशासनाने जी तत्परता दाखवली त्याच्याकरता त्यांना धन्यवाद, पण काम झाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही। परंतु जर हे काम पूर्ण झालं नाही तर मी प्रशासनाला आजच सांगतो की गणपती बसतील ते उठणारच नाही। आजपर्यंत कसं आहे की तिच्यावरती परमनंट सोल्युशन वरती काम झालं नाही कधी,
आजपर्यंत टेम्पररीच फक्त त्याच्यावरती काम चालू होतं, परंतु परमनंटचे काम करायचं म्हणजे तुम्हाला तिथे मलने सारण योजनेची पूर्ण पाईपलाईन आणि चेंबर कलेक्शन सिस्टीम ही पूर्ण तुम्हाला तिथे तयार करावी लागेल. जोपर्यंत कलेक्शन सिस्टीम तयार होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न कधीच निकाली निघणार नाही. आज ती कलेक्शन सिस्टीम जी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झालेली आहे, त्यामुळे मंजूर झालेली असल्या कारणाने शहरामध्ये जशी 40% भागामध्ये आपण ती कलेक्शन सिस्टीम राबवली आणि आज ती चालू झालेली आहे, त्याच प्रकारे याही भागांमध्ये आता ती हळूहळू सुरू होईल. त्यामध्ये आपण प्रामुख्याने आणि प्राधान्याने हे काम पहिले पूर्ण करून घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते करून पूर्ण करू. थैंक यू. ये थे बोरेले साहब और भोसले जी जो ये बता रहे थे. दोनों ने अपनी अपनी बातें रखी और अगर अब की बार ये प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है तो यहाँ पर गणपति बप्पा काफी दिन तक विराजमान रहेंगे. आप लोग तैयार रहिए उतने दिन प्रसाद खाने के लिए. इंडिया अब तक समाचार पिछले कई सालों से इस बारे में यहाँ पर बात करते आया है. अभी भी हमने इस बात को उठाया था और हम शुक्रगुजार हैं गणेश मंडल के भी और महानगर पालिका के भी कि उन्होंने हमारी बातों को सुना समझा और अब इसका परमानेंट अगर सॉल्यूशन निकलता है तो हमारी खबरों का असली मोल हमें मिल जाएगा. NIF Global जलगांव, where dreams meet the runway. फैशन डिजाइन हो या इंटीरियर डिजाइन, अब करें 100% प्रैक्टिकल लर्निंग इंटरनेशनल एक्सपोजर के साथ. 20 सालों की एक्सीलेंस, 27 स्टूडेंट्स न्यूयॉर्क फैशन वीक में, 10 लंदन में, 3 लैक्मे पर शाइन. सेलिब्रिटी मेंटोर्स मनीष मल्होत्रा, गौरी खान, ट्विंकल खन्ना एंड एशले रिबेलो. Admissions open 2025. Call now 8806197999. Visit www.nifglobaljalgaon.com. NIF Global Jalgaon. Design your future globally. खानदेश का सबसे बड़ा फैशन हब, जहां वैरायटी में है दम, क्वालिटी में है गजब और डिजाइन में है जलवा. 75 साल का भरोसा, जलगांव का गर्व. शादी का जोड़ा हो या पारंपरिक पोशाक, सुरेश कलेक्शंस एंड क्रिएशन में हर लम्हा होगा यादगार. सुरेश कलेक्शन एंड क्रिएशन, 80 फुटी रिंग रोड, राधा कृष्ण नगर चौक, छत्रपति शिवाजी नगर, जलगांव. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं.